म्हणा पुढं. अरे काय करू राहिली तू पूजा? काय नाही बाई, घरात काम पडलंय दुनियाभरचं. चालतं मला जायचं सकाळपासून ते. आज सकाळचं काम हात चालूच आहे माणसाचा, किती करावा. जेवढं नाही. केलं तेवढं कमी पडत. गंगाराम जेवून गेला का? येणारच जेवायला, स्वयंपाक बिपाक झालाय. इकडे येत तुला काम सांगत हो तू का नाही, तुला कामच उरकत नाही. आजची आळशी आहे ना तू. काय सकाळपासून मी पाहतो एवढंच काम करू घरातले काम राहिली. कसे राहत्या? हा घरातले काम माहितीये का तुम्हाला? काय तुला उमदत नाही, बस ती रिकामे करते इकडे. काय करके देऊ राहिले हे बघा. इकडे. हे कॅरेट बरेचसे कामं कर, चाल. तुम्ही इथं अरे तो गंगाराम आणि ते दोघं जण नवरा बायको सकाळच्या मळ्यात गेले. हा तर तू काय करते इकडे घरात? काय नाही, मला कामच नसतंय घरात. मी फक्त घरातलं काम करते आणि घरातच बसते. बाहेर मी जातच नाही कामाला. तुम्हाला त्यांचं दिसतंय, माझं नाही दिसत. अरे काय ते सकाळचे गेले, जेवले का? जेवला का गंगाराम? येणार आहे 1:30 वाजता. मी स्वयंपाक करून ठेवलाय. मग त्यांच्या भाकरी घेऊन जायच्या का? काही काळजी आहे की आता नाही तुला? निघणारच होते. तुमचीच काय? वाट पाहत होते, म्हणलं सोबत जाऊ आपण दोघं. सोबत काय करायचं? मग? त्याला भूक लागली असेल तो काय तिडच बसेल. तुम्हालाच नाही, मलाही काळजी आहे त्यांची. मग? मलाही कळत ते वावरत कामाला झाले. दोघं सकाळचे जायले 9 वाजेपासून. हा? कळत मला. माझा हात चालूच आहे ना सकाळचा. काय चालू हा? आहे? तुमचं काय बाई बोलणं भारी आहे तुमचं. करून सवरून नाव ना उपकार आहे. काय सारं करीत आहे घरातलं, पण तुम्हाला नाव ना उपकारच आहे मग माणसाचं आता करून बी. दुपारचे 12 वाजले, तुला कळायला 12 वाजले, पाहिजे ना. सगळं काम आवरलेलं आहे. आता निघायचीच तयारी आहे बस. हा निघायची तुम्ही तयारी. घ्या जेवण वगैरे, मग आपण निघू संग. नाही नाही मग? मला नाही जेवायचं, मी नाश्ता करून येईल गावातून. मग आता काय करायचंय? इथं गप्पा मारत नाही बसायचं. नाही आता आहे ना, मला जायचंय आपल्याला. मला जाऊ, पण तुम्ही आहे ना उभारीचं बोलत जाऊ नका माझ्या संग. काय आपण सगळं चांगलं राहते, तुला- थोड्याहून घालवतात. तुला कळायला पाहिजे. मग? तुला एवढं मलाच डोकं- कळायला पाहिजे. सकाळपासून ते जायला त्यांची काही काळजी आहे का तुला? बाई मला कशाची काळजी? मला ना हा? घराची काळजी ना त्यांची काळजी. मी फक्त मेकअप नट्टा टटा करते आणि फिरून येते गावात. हा तर तुला तेवढंच हा? लागत आहे, तास 2 तास त्याच्यातच घालवी. तेच म्हणते ना तुम्हाला. लाव ते powder, घरातलं लाव काम तुम्ही लाली. बाई ठेवेले कामाला. घरातले काय काम आहे बाई? ना बाई ठेवेले तुम्ही 4 बाई. डोक्याचा स्वयंपाक करायचा तुझ्या जीवर येतो. हा? अहो जे करतं त्यांनाच कळतं. बाहेरचे चल. करके मारायला काय अहो, लागत? ते काम करीत राहत्या दिवसभर, आपली शेतात राब राब राबा द्या. राबा त्या. हा? हॅलो. हा यार एक काम कर ना, थोडं ते खत आहे ना आपलं. हा ते युरिया तेवढं मला एक 10 गोणी पाहिजे होत्या. लवकर तेवढं अर्जंट पाठव ना, मला शेतामध्ये पाहिजे बरं का. बरं ठीक आहे चालतं, ठेवू का? दे बरं का पाठवून. वहिनी हो का बाहेर थांबलाय? अहो हे येतात ना, घरात जातात बाहेर येतात, घरात जातात बाहेर येतात, बस टाइमपास. आणि वरतून माझ्यावरच राग काढते. तुमच्यावर रे? का बरं? आता सगळं आवरलं, निघायचंच होतं तेवढंच लागले कणकण करायला. काय म्हणता? काय नाही, जेवण वगैरे झालं का तुमचं? नाही आता तिथं जेव संगच, त्या पोरी संगत जेवते मी आता. का बरं? गेली तिला काय तर करत नव्हतं का जेवण? होतं घरात, गेली ती 2-3 भांडे घासले, 2-3 आपटले आणि गेली का बरं? निघून शेतात. तिला असेच काय होतं काय माहिती, मी नाही बोलत बाई काही. हॅले, काही डोक्यावर पडली का काही? मला डोक्यावर काही कळत नाही. पडल्यासारखीच वागती ती घरामध्ये. तिला किती काम मी करू लागले ना, तिला काहीच फरक नाही पडत. आणि तुमचे भाऊ बी तनफन मायावरच करीत भाऊ कुठे आहे मग आता? आई मध्ये. भाऊ हा, काय करतो भाऊ? काय नाही. स्वतः उशीर करी माझ्यावरच. कधी आला तू? हे काय आता झालं? आता हा मला वाटलं, मला ते काय हिला लय खवळलं. मी म्हणलं भाकरी घेऊन जाय त्यांच्या. नाही, भाकरीचं काय गडबड आहे? ते मी खत आणायला लावलंय. खत टाकायचं नाही एकतर त्या मक्याला. आणायला लावलं का? हा आणायला लावलंय. तर ती गाडी येईल खताची. बरं ते बरं, खत घ्यायचंय मला एकतर जाऊन. चला आम्ही येतो. बरं मग चाला ना मग, थोडी. काय टाइमपास करता. नाही तुम्ही नका येऊ. हा. ते मी जातो. आणि ती पण रागात गेली ना, हा जाऊ दे, तिला कुठं जायचंय ते बघतो मी, तिचं काय आहे ती. बरं, मी आहे ना मग तिकडे ती दुसरी मोटर चालू करतो तिकडे. हा मग ती मोटर तू चालू करून घे भाऊ. हा मी येतो तिकडून. चालेल जायचं पाहिजे ते. बरं वहिनी, हो. तुम्ही पण नका डोक्याला ताप घेऊ. घरात जावा तुम्ही. नाही बाबा, मी कशाला ताप घेऊ, रोजच आहे ना आपल्याला. काय तुम्ही आहे ना, तिच्यामुळे डोक्याला त्रास करून घेऊ नका बरं का. माझ्या पण डोक्याला लई त्रास होतो. तिला माणसाला कसं बोलावं कसं नाही अजिबात तिला हे नाही, बोलण्याचं वळणच नाही. काही बोलून जाते माणसाला पडापडा. तिचा डबा घेऊन जाय नाही मग? नाही तिचा आहे ना, डबाने येतो बराबर. मला कसं न्यायचंय तसा. हा. मी आज तिचं सोक्ष मोक्षच लावतो. नाही काही भांडू तांडू काय नको. भांडबिंड नका करू. नाही, मी काय मनावर नाही धरत बर का. बरं काही उलट पालट नको मी सांगायला. कुठं काय बरं बोलत काय आहे? नाही त्या वहिनीला नका काय बोलू. मग? तुम्ही जा घरात बरं, मी येतो. हा ये. मरण्याचा डोक्याला ताण आहे. हा येईल यांच्या भावाचं आणि यांचं पडतं. माझा भाऊ लय चांगला, माझा आमका लय चांगला, आणि मला लय धमका चांगला. हा यायची भाऊजाई मरणाची कुण करीते, अख्खं घरातलं काम करीते, अख्खं गोठ्यातलं आवरते. हा म्हणजे लहान असली म्हणजे मला काही पण काम सांगायचं का? उद्या ते मला संडास धुवायला लावतील.
मी रिकामीच नाही. खायला बारीक पाहते, प्यायला भजे केले तर बोली बाई भजे केले का तेल किती नासन, जस काही इथंच नवरा कमवतो, माझा नवरा काही कमवत नाही का. जाऊ दे मरू दे, मी पण जाणार नाही घरी, मरू दे तिकडे. काजल इकडे काय करते तू? काय करू राहिले? हा मग इथं काय आहे तुझं काम? रानात काय काय करीत राहते? नाही रानात काम करतात बरोबर आहे. हा, मग खुशाल येऊन बसली तू गावामध्ये. नुसती बसेल नव्हते, मग एवढं साफ केलं, नाही. गवत काढलं, तिकडे पाहते केवढा गंज टाकला गवताचा. नाही ते बरं झालं टाकलंस ते, मग पण घरात काय तंतन करत होती? मी नाही तंतन केली. मग कोणी तंतन केली? तुमच्या भाऊजाईला काही कळतं का? का? हा? तुम्ही लय म्हणता ना माय भाऊले चांगला आणि माय भाऊजाईले चांगली, मायसारखी जीव लावी ती ना असं तसं. मग आहेच, माझा भाऊ तसाच आहे, माझी भाऊजाई तशीच आहे, चांगले आहेत मला तुमच्या माझ्यासाठी. भावाचं ठीक आहे हो, तुमच्या भावाचं नाही काही जास्त, मग पण तुमची भाऊजाई घरात कोणी नसल्यावर नुसती कुण 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 करीती. मी काय खायला लागल्यावर लगेच जळती, लगेच बोलती. मग काय तुम्ही घरात किराणा नाही आणला बाय? हा, घरात किराणा आणला ना तुम्ही? हा आणला. हा, मग मी भजे करून खाल्ले थोडेसे, मला खाऊ वाटले होते भजे करायचे, मग केले आणि खाल्ले. ते तिचं काय पोट दुखलं? हा, मला म्हणते बाई भजे करून खाऊ राहिली का म्हणे, तेल किती नासन, असं कसं होईन, आणि याला संसार म्हणते का? शेण काढायला लावी ती, सगळं साफसफाई करायला लावी ती, म्हणजे लहान असलं म्हणजे मीच काम करायचं का? एवढं 2 बादल्या धुणं धुतलं म्या. हा मग धुतलं तर आपलेच कपडे धुतलेस ना, एकटे- गावाचे तर नाही तुमचे धुतले. एकट्याचे नव्हते ना त्याच्यात, तुमच्या भावाचे होते आणि तुमच्या भाऊजाईचे होते. मग असू दे, ती पण धुते ना तुझे कधीतरी. नाही धुवत, काही नाही धुवत. जसे लग्न करून आले ना तसे मीच धुईते. माझे कपडे साईडला काढून ठेवते, मग ते मोठ्या जावाने कपडे धुवू नये. होय. हा, वा वा. बरं असू दे, आपल्या आई वडिलांसारखे त्याला काय होतं. एक तुम्हाला सांगते, हा. तुम्हाला पटत असं नाही सगळं, आपल्याला काय पटत नाही, मी आधीच सांगते. आणि तुम्हाला जर मला ठेवायचं असन हा तर आपल्याला वेगळं राहायचं आणि आपला आपला वाटा घेऊन टाका. मला असं आणीबाणीचं बोलणं चालत नाही. एकुलती एक आहे मी घरची. मा बापाची ना जर कधी जाळलं तर 7 दिवस शिजणार नाही. हा, एवढं आहे मा बापाची. एवढं सोडून मी तुमच्यासाठी इथं आले. मग तुझा काय विचार आहे आता? वेगळं राहायचं? वेगळं राहायचं म्हणजे डायरेक्ट आपला वाटा आपल्याला घेऊन टाका आणि त्याचा वाटा त्याला घेऊन टाका. हे मला नाही पटणार एकत्र राहायचं. पण काजल, हायला मी आजपर्यंत माझ्या भावाच्या पुढे कधी एका शब्दाने बोललोय का? ते तुमचा प्रश्न त्याला, पण मग आता बायको झाली, कधी कधी वेगळं राहावंच लागण. उद्या जर आपल्याला लेकरू बाळ झालं तर ते अशीच कुणबुन कुणबुन करीन. हा, काही ना काही भांडणं काढी ती, काही ना काही मुका माच करी ती. कोण ऐकून गेलं रे का? मग तुझ्या म्हणण्यानं मग आता भावाकडून वाटणी घेऊ का मी? घेऊ का? नाही घ्याच, नाही तर मग मी सरळ चालले माहेराला. हा, माहेराला? मी तिथं भरला तांब्या उचलीत नव्हते आणि इड मालपार मोल करून ठेवलंय तिनं. हा ठीक आहे, तुमचं मा करायचं असतं मग मी केलं असतं, पण मी तिच्या पुढे पुढे करायला रिकामी नाही. मी तिच्या संग नाही लग्न केलं, तुमच्या संग करेल. हा, माझ्या संगच लग्न केलं, मला पण कळतं. वरून नाही 5 तळ्याची लांब पोत, तिनं कुठं लपवली कुठं नाही, ती सापडा ना घरामध्ये. हा का, असेल कुठं तर घरात कोपऱ्यात पडलेली. ते मला नाही माहिती, बाकीचं मला राहायचंच नाही द्यायच्या मध्ये. आता काय, मला दादाला विचारावंच लागेल मग आता. तुम्ही काही विचारा, मला नका सांगू. मी येणार बी नाही, मी विचारणार नाही, ना काही संबंध नाही त्यांच्या संग बोलायचा. मी जर बोलले ना तर गुहिरा मशिवानी पाहती ती. जरी मोठी असली म्हणून तिने लगेच असं तिचं तेव त्या घरात दाखवावा का? बरं जाऊ दे, तुझ्या म्हणण्यानं आहे ना, मी आहे ना, मी भाऊला सगळंच विचारतो. या बा. आज वाटणीच करून टाकतो. आपल्या दोघांचं किती प्रेम होतं, हाय ना. सगळ्या गोष्टी. आपण कधी भांडत तरी होतो का? नाही. यांच्यामुळे आपल्या दोघांमध्ये भांडणं लागू राहिले खरं म्हणजे. तर नाही तर आजपर्यंत आपल्यात कधी भांडण झालं का? आणि एवढं कपडे धुते, एवढं धुणे भांडे सगळं करीते, तरी तुम्हाला कानावर खबर आली का आजपर्यंत मी काही बोलले म्हणून? नाही. हा, बळच ती काहीच्या काही बोलती, काहीच्या काही अशी भुनभुन भुनभुन करीतच राहते भुंग्या आणि माय माग लागून. तुम्हाला अशी दिसती पण लई खेळ पाडीन डाळ गाडी ती. हा का? हा, तुम्हाला माहित नाही, गडी माणसाला गडी माणूस घरी नाही राहत ना, तर घरातल्या मग कांड बाळायलाच माहित राहतं काय देईन काही नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. नाही मग आहे ना, आधी विचारच करून टाकतो बघ मी. विचार करा. डायरेक्ट दादाला मग तुम्हाला वाटणीच पाहिजे म्हणून. तुमच्या दादाने किती समजून सांगितलं ना, तरी म्हणा नाही म्हणा, मला राहायचंच नाही म्हणा एकत्र, वेगळंच राहायचंय म्हणा. चल घरी मग, चल डायरेक्ट आता लगेच विचारतो मी. पण तुम्ही मला नाव नका सांगू, नाही तर लगे म्हणशाल. तुझं कशाला नाव सांगेन मी? हा. हा, माझा मी डायरेक्ट बोलतो नाही बस. तर परत आहे ना ती लगेच तिला बोलायलाच होईल लगी.
कमिशन हिनेच सांगितलं असं, हिनेच कान भरले असं. उद्या जर आपल्याला लेकरू बाळ जर झालं तर आपल्याला वेगळं वेगळं करावंच लागेल ना. हा त्याच्याऐवजी मग आताच करून घेऊ. भविष्यात आपल्याला टेन्शनच नाही. हा 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 असं. चला मग. चल बर. सकाळपासून आहे ना लई थकलो मी आता. पाणी भरून आलो. हा ठीक आहे. गेला गंगाराम गेला. एकच गेले ते सकाळचं गेले का पूर्ण म्हणलं 2 भाकरी टाक. ती पोरगी गाय इथून उठते तिथं बस. तिला त्यांनी काही इथं होत नाही तिला जरा. लई त्रास देऊ नको जरा. आता तर असं किती बी तिला गोड बोला आणि कसं आहे तुपात घोळा आणि साखरात गोळा. ती पोरगी जे करायचं ते करून बर ये काय रे हा आलो भाऊ. जमले का? हा दमलं म्हणजे आता काय ते दमासारखं झालं तर काय. आता काय करीत होता? काय नाही भाऊ, मरू दे ते सगळं. मला बोलायचंय तुझ्यावर. काय बोलू का? बोल ना. तुला कधी नाही म्हणलो का मी बोलायला? हा नाही नाही म्हणला नाही, हे पण कसं आहे, हिंमत पण होईना झाली माझी. जे बोलायचं ते बिनधास्त बोल. हा आम्ही काय लांबचे आहेत काय बोलायचं ते बोलून टाकायचं. कशाला आता एवढं झिजत वाटतं? तुला मोठा भाऊ आहे, माझ्याजवळ नाही बोलणार, मग तू कोणाजवळ बोलणार आहे? कसं आहे भाऊ माहितीये का, हा. मला आहे ना एक गाव 2 तुकडं करायचंय भाऊ. काय बोलतो? एक गाव 2 तुकडं करायचंय. म्हणजे वाटणी पाहिजे मला. वाटणी? हा आणि कोणासाठी वाटणी काय करतो तू? मला माझ्यासाठी. अरे तुझ्यासाठी मला काय आहे तरी? हे तुझ्यासाठीच आहे सगळं. नाही माझ्यासाठी आहे, पण भाऊ हाय ते सगळं तुझ्याच ताब्यात आहे ना, माझ्या काय ताब्यात आहे? अरे तुझे पोरं चोर आहे, माझं पोर चोर नाही, काही नाही. हे तुझ्यासाठीच आहे ना बाबा हे सगळं. आता आमचं जे बी काय आहे ते तुमच्याचसाठी. तुम्हाला जेवण हा? लावतो बा आम्ही, तरी तुम्ही आता एक गाऊन 2 तुकड्याच्या पण तुला कधी काही कमी केलं का मी? नाही कमी नाही केलं, पण कसं आहे भाऊ, मला प्रत्येक गोष्टीला विचारायला लागतंय ना. अरे तू असा बोलला मला लय वाईट वाटलं गाड्या. आज आज तुझे कोणतरी नसतं बोलायला पाहिजे. नाही पण भाऊ मी काय म्हणतो माहितीये का, आपली जमीन घरदार आहे ना, आपण वाटून घेऊ. हे सरळ तिची कान भरणी आहे काजल. नाही 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 वहिनी, लहान म्हणत म्हणत गेलं पण ती फार आता डोक्याच्या वर कुदायला लागली आमचं. वहिनी तसं काय नाही हो. लावलेलं गेलं का आमचं? हे नाही नाही जाऊ दे, हा जाऊ दे. तिची इच्छा आहे ना. काय झालं म्हणले का नाही तुम्ही? हा म्हणलंय तू का बस. म्हणलंय बस तू. हा तुला लागायची का जमीन वाटू? हा जमीन पाहिजे ना भाऊ मला. लगेच घे, एका मिनिटात घे. तू म्हणशील ते घे, ती जमीन घे, तुला लागल तसा हिस्सा देतो मी. नाही तू देशील ना भाऊ, ती मी घेईन. तिचं तोंड पा तिकडे किती. आमचं आहे ना. अहो यांना आहे ना थांब थांब, तू नको बोलू आता. आमच्या पलीकडे मानते ए, मी. भावा मध्ये नको बोलू. कान भरेन म्हणून वहिनी कसं आहे, आम्ही भाऊ बोलतो ना. हे बा, तुला लागल ना मला सांग, हे पाहिजे तेवढं देतो तुला. हा हा? कोणती जमीन पाहिजे, बागायती घे, कोणती घे, तुला देतो मी. नाही हा? काळपुटी राहणे ना, काळपुटी साईडचं घ्या. हा मग ती बागायतीच घेऊन टाकू ना आपण. हा हा बागायती. चालेल ठीक आहे. हा तुला नाही म्हणणार नाही. तू चालतंय. लहान भाऊ आहे, मला तुझं सांभाळणं काम आहे. मग ती बागायती मी घेतो. दादा ते मग गाड्यांचं कसं करायचं? गाडी तू म्हणशील कोणती गाडी लागायची तुला, ती घे. ती मोठी गाडी मग मी घेतो, 4 चाकी. मोठी घे. हो तुम्हाला गाड्या देतो आणि घोडे देतो आणि वावर देतो आणि बघायचे देतो. सर तुमच्यासाठीच आहे. ट्रॅक्टर. हा ट्रॅक्टर पण मला पाहिजे मग. ट्रॅक्टर घे. मग आता काय सांगू याच्या पालकानं? हे म्हणायचे आम्ही तुमच्यात राहतो असं नाही पाहिजे. नाही नाही नाही. आणि ते सगळ्यात महत्वाचं एक राहिलं दादा, काय? ते गावातला बंगला आहे ना, हा मग मळ्यात तू राहा आणि गावातल्या बंगल्यावर मग मी राहतो ना. तर चालेल, बंगला मला दे. मळ्यात मी राहतो बाबा. जाय ना, काय सांगते पत्र्याचं मी राहील मळ्यात. आता तर झालं का तुझ्या मनासारखं? हा तुला आहे ना काहीच कमी पडून देणार नाही मी. ना काही चिवानी जवान नको चालवत जाऊ. थोडं मोठ्या माणसाचं ऐकत जाय. नाही वहिनी, ती नाही काय बोलत, ती नाही काय म्हणत. तुम्ही सांगा मी काही बोलले का? नाही नाही ती नाही काय बोलत. आमचं हे सारं आम्ही तुमच्यासाठी लावून ठेवले. आमचे काय आम्हाला काय पोरं का बाळ? हा तुम्हीच आहेत ना, आम्हाला तुमच्यासाठीच आहे सगळं हे. नाही नाही आम्हीच आहे.
जाऊ दे मग दादा. त्याच्या मनासारखं बोलत राहते मध्ये 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 पाहिलं का कसं बोल राहिलं, पाहिलं का? असू दे ना, पण आता झाली ना वाटणी हे बा. मग. हा? सगळं तुला दिलं अशी आता नाही होत व्यवस्थित. वाटणी, लिहून पुसून घ्या. तू समाधान झालं का तुझं? हा, माझं समाधान झालं. हा? हा, फक्त एक कर, काय दादा? माझा शेवट चांगला कर अंतविधीचा. म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे आता तूच आहे शेवट मला सांभाळणारा. ही सगळी प्रॉपर्टी तुलाच होणार आहे म्हणून मी सगळं दिलं तुला. आता जरी मला तू आज जमिनी दिल्या तर त्याच्यात मी उत्पन्न दोघाय करता काय काढू? तुला एक पोरग आहे. हा, हं? मग आता ते त्याच्यासाठीच आहे ना तुला करायचं. त्याच्यासाठीच करायचंय. मग हे तुझंच होणार आहे ना सगळं. हा, मग पण दादा हम्म तू बोलला शेवटचं ते माझ्या जीवाला लागलं रे दादा. मग आता कोणी करणार आहे हे? सांग बरं. तुझे भाऊ राहिलं. हा तुझे दादा काय बोलला तुला तर कळलं का? काय हा, माझा शेवट झाला तर माझे अंत्ययात्रा तू करायची. मग आता करावं तर तुम्हालाच लागणार आहे ना. खर्च आपल्यालाच येणार आहे. तो कोणी कोणी मरतच राहत अय, एवढं. खर्च असं बोलत ती पोरी. तुला खर्चाचं पडलं वय? आता म्हातारा माणूस झाला म्हणल्यावर मरतच कधी न कधी. तुला काय तर लाज वाटते का? काय हा, खुशाला म्हणते कधी ना कधी मरणार म्हणजे. अग, त्यांनी बिचाऱ्यांनी लहानाचं मोठं मला केलंय. वडिलांचं प्रेम मला भेटलं नाही तर माझ्या भावाने मला प्रेम दिलंय. हा, मग तुमचे माय बाप मेले नाही का? हा मग मेले ना. मग ते मेले मग त्याची माग यो बी मरण त्याच्यात काय एवढं. लय पुढचं जर बोलले तर लक्षात ठेव बरं का काजल. इथंच तुला मारीन आणि तुला पेटवून देईन इथं मी. अग, ज्या माणसाने माझ्यासाठी आयुष्य झिजवलं, आज त्यांना मूल नाही त्यांना का? त्यांना काय मूलबाळ झालं नसतं का? माझ्यासाठी त्यांनी मूल नाही पैदा केलं आणि तू खुशाला म्हणती? हा, अगं तुला काहीतरी लाज वाटायला पाहिजे होतं. तुझं ऐकून मी माझ्या भावाला म्हणलं मला वाटणी पाहिजे, हिस्सा पाहिजे. ते सुद्धा त्यांनी दिलं आणि त्यांच्यासाठी मी फक्त म्हणजे तुझं सर्व ऐकून मी माझ्या भावाला सोडून देऊ का? हा, देऊ का? म्हणजे मी सोडायचं नाही म्हणले त्यांना. नाही नाही दादा, रडायला लागलं काही मात्र. रडू नको दादा. आता तुम्ही तर रडून काय फायदा? दादा. तुम्ही जीवाला नाही ठेवला. आणि नाही नाही वहिनी, ठेवलं. हा वहिनी, अरे ही जमीन जायदा आमच्या काय कामाचे. करून राहिलो मी, काय करतो? हा, तुम्हाला तुमचा गण जीव लागतो भावामध्ये आणि तिला काय आपण कमी नाही करते. नाही नाही दादा, पण ती पोरगी मला आहे ना चढ आहे. वाटणी नाही, काय नाही, काय नाही पाहिजे. तुला वाटणी पाहिजे ना, तू घरात राहायचं नाही तर काय. मला वाटणीच नाही करायचंय. माझा भाऊ बाला आणि मी बाला, माझं घर एकत्र एकच चूल राहील. तुला इथं राहायचा अधिकार नाही. उठ बरं, तू उठ. ऐका ना. उठ उठ. नाही 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 नाही, तुला इथं ठेवायचंच नाही. अहो, माझं ऐका ना. काय तुझं ऐकायचं? तू इथनं निघ बरं. जाऊ दे नाही, बाबा, ए, नाही, नाही, तुझा दादा. प्रपंच. नाही, नाही. ऐकलं का तुम्हाला? राहू दे राहू दे. नाही दादा, राहू दे. काय राहू दे. हिच्यामुळे जर 2 चुली होत असेल तर या घराचा उपयोग काय आहे? हाय का हिचा काय या घराचा उपयोग? जाऊ दे आता, तिचा नाद आहे तेवढा ते पुरा कर बाबा. जाऊ दे आता. नाही नाही, मला नाद पुरा करायचाच नाही. तुला घरात राहायचंच नाही. तू आता तुझे कपडे भरायचे आणि निघायचं बघ. मग एक काम करू ना, काय? आपण माझ्या वडिलांची तर राहिलं जाऊ. मला यायचं नाही. मला तुझ्याबरोबर राहायचंच नाही आता. तुझ्या वडिलांकडे माझी शेवटी मी माझ्या भावाला तोडूनच राहायचं का? ऐक, हे बघ, तुला जे लागन ते घरातलं घे. गाडी घोडी सगळं तुला सगळं दिलंय, वावर नंबर. पण तू काय आम्हाला तोडू नको बाई. आम्हाला कोणी नाही त्यांच्याशिवाय. कळलं? नाही वहिनी, पोरासारखं वागलेले आम्ही. तुला काय लागत बोलायला वडिलांकडे न्यायला? तुला तुझ्या वडिलांकडे राहायचं. उठ उठ. नाही, मला तुम्ही पण पाहिजे. नाही, मी नाही राहत तुझ्या बरोबर आता. मला राहायचंच नाही. मी पाहिजे ना तुला, आणि तुझ्या वडिला पैसे येऊन मी राहायचं. काय गरज पडली मला त्या सासरवाडीत येऊन राहायची? माझ्या वडिलांना पण पुढे हे जाऊ दे आता, तिची इच्छा आहे ना वेगळा राह. जाऊ दे मग, आमचं काहीच मत नाही. नाही नाही दादा, पण तू तुझा मी प्रपंच दादा नको मोडू. तुला सोडून मी कुठंच जाणार नाही. आमच्या तू जा. मला पण नाही जायचं. का बरं? आता काय झालं तुला? नाही, मग तुम्ही जिथं असले मला तिथंच राहायचं. नाही, पण मला नाही ना राहायचं तिकडे. मला इथंच माझ्या भावापाशी राहायचंय. मी बी राहून घेईन. माझं दाटीचे पीक मग अशी वाटणी करायसाठी इथं राहायचंय का तुला? नाही म्हणणार बाई आता वाटणी करायची. रा- अशी सोडून राहील मी अशी मरण घरफोडी मुर्द्यावानी. कामं करू नाही आपण. मरल मुर्देवानी आता नीट बोल बरं का, नाही तर इथं तुला मारून टाकीन मी. मारून टाकायसाठी लग्न नाही केलं मी. मग बोलतेस कशी तू? मारून टाकायला लग्न जाऊ नाही दे केलं. गंगाराम, हा? आनंदात राहा तुम्ही. जाऊ दे. नाही दादा, तिला नको पाठवू कुठे. जाऊ दे, राह आनंदात राह. आम्ही जातो मळ्यात हा, राहायला. नाही जातो मळ्यात राहायला. कुठं नाही जायचं. आपण आपलं हाय तिथं एकाच घरात राहायचं. चालतं मग. तुझी तयारी आहे? एकाच घरात राहायला. परत जर माझ्या कानावर एक लक्षात ठेव बरं का काजल,
चुकून जर म्हणली मला वेगळं राहायचंय काय, पण मी एकटी नाही करणार काम, त्याला बी करायला लावा. हा मग दोघींनी पण घरात काम करा. मी काम करीत राहते. नाही तुम्हाला दोघींना करायचं नका करू दोघी पण, एखादी घरामध्ये आपण बाय कामाला ठेवून देऊ. हा, मग लावा बाई. हा पण मग अशी किरकिर नाही पाहिजे. काय भाऊ, नाही नाही कटकट नकोय काही, अजिबात कटकट नकोय. व्यवस्थित राहाल ना? आनंदात राहायचं, आनंदात खायचं प्यायचं, काय कमी नाही. आणि चालतंय. ज्या दिवशी तुझ्या तोंडातून येडा वाकडा शब्द येईल, लक्षात ठेव तो दिवस तुझा शेवटचा राहील. मी त्यावेळेस तुला म्हणणार नाही काजल जाऊ दे चूक झाली नाही तर तू जा घरी, त्या दिवशी तुला संपून टाकीन मी. आम्ही काय तिचा कधी राग धरलाय का? बरं ते तुझं पोरग कुठे गेलं? हा त्याला आता शाळेतनं जाऊन घेऊन येतो ना. बर बर त्याला फोन तरी कर मग. नाही जाऊनच घेऊन येतो त्याला. अहो लय टाइम झाला त्याला आता, एवढं म्हणजे हे काय हिच्यामुळे झालं सगळं एवढा वेळ, आता पोराला जाऊन आणायला पाहिजे. आणा ना. येतो मी पोराला घेऊन. हा, मी चालले, मला घरात काम आहेत. जाऊ दे आता कनी तिनं दिले होते. पुरीचं तना तना करून आली बी गेली बी. नाही नाही गेली नाही, तो गंगाराम मला सोडू शकत नाही. आता त्याला माहिती आहे, माहितीये, आपण मोठ्या माहिती भावाचं आहे प्रेम ते. कसं आहे, मग किती प्रेम करणार आहे भाऊ. लहानचा होता तसंच सांभाळलं मी त्याला. वागवलंय ना हा. आपली माया. आई बाप लवकर वारले, मग. त्याच्यामुळे त्याचं सगळे शाळा वगैरे लग्न मीच केलं ना. हा? तुम्ही काही म्हणा बाई, काय तोच बरोबर करू आता काय काय करती अजिबात हे बा, पुरलंच. बाय मध्ये खोडी राहत्या, आपण सांभाळून घ्यायचं. लहान आहे लहान आहे लहान. तरी तिला अजून समजत नाही का? चाल घरात चालतं, तुमच्यामुळे मला चहा कर. जास्त लागतं बाई लई. घरात चालतं चहा घे करायचा. तर तुम्हाला तर दिवसभर चहा चालू आहे. अरे चहा शिवाय काय आहे तरी. मी